हाय हॅलो नमस्कार. निघालो आहोत शेतामध्ये फेरफटका मारायला. हे बघा, वेलीवरती छोटी छोटी कारली आलेली आहेत. किती सुंदर दिसत आहेत ना. सो इथे आमचे बसलेत दादा. संध्याकाळच्या वेळेस इथे येऊन बसतात ते. सो आता आम्ही निघालो आहोत शेडकडे. राणी, मी, विद्या, ब्रावी आणि सर्वज्ञ. गावी आल्यानंतर मुलांना खूप कौतुक वाटतं. जी फळं फक्त चित्रात पाहिलेली असतात ती जवळून अनुभवता येतात. सो फ्रेंड्स, इथे शेडकडे आलेलो आहोत आणि बघणार आहोत फणस. राहू बघ ना काय आहे तिथे. जॅकफ्रूट आहे बघ. कुठला आहे काय माहित. हा कापाय का रसाळ आहे. हात लाव. कसा आहे अजून नाही तयार झालाय. हा हार्ड आहेत अजून. हार्ड आहे. हा बघ, हा बिग आहे. हा बिग बन आहे. हा बघ, हा मोठा आहे. हे काय आहे दाखवायचं व्हिडिओ मध्ये. तू सांग, तू सांग. लांबून केवढं मोठं झालं. फर्स्ट याच्यात छोटंसं बाळ होतं. बांधलेलं आहे बघ. अरे हात लावायला देते आता. घाबरतो काऊला. त्याला खायचं असतं रे. चॅटो गेलो. लावी. चल मी काढते व्हिडिओ. मूड नाही आहे. हात लाव ग. काय नाही करत. ये ना माझ्या बरोबर घे. काय काय नको. आम्ही खातो आवळा सुपारी ना. प्रावन मी खा ना. प्राव एक ताण नाही लागणार ना. हे खा. डायरेक्ट धमकीच. अरे थांब ना. दाखव कुठे कॉटन आहे. दाखव ना. दाखव. इकडे बघ. सर्वांनी पुढे पळून पळून आम्हाला रस्ता दाखवत होता बघा. छान असा सनसेट होता आहे. खूप सुंदर असं दृश्य होतं संध्याकाळचं. आम्हाला इथे बनवायची होती रील. सर्वज्ञ काढतो आमचा व्हिडिओ. छोटा स्वतः काढू. आम्ही छान इथे रील शूट करत होतो कारण संध्याकाळचं सुंदर असं दृश्य होतं. दिवसभराची धावपळ, कामे आणि जबाबदाऱ्या यानंतर एक वेळ असते जी सगळ्यांना एकत्र आणते. ती म्हणजे जेवणाची वेळ. सो आज आमच्याकडे जेवण होते. मोबाईल, टी व्ही आणि इतर सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून कुटुंबासोबत घालवलेले हे काही क्षण खूपच मौल्यवान असतात, हो की नाही. सो फ्रेंड्स, तुमच्याकडेही अशा पद्धतीने एकत्र जेवण केलं जातं का ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. कसा वाटला आजचा व्हिडिओ ते नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसह.